नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ आहे एकादशीच्या दिवशीचा। एकादशी आणि गुरुवार एकाच दिवशी आलेले होते। अधिक मास संपल्यानंतरची ही पहिली एकादशी होती। तर अधिक मास संपल्यानंतरच्या ह्या पहिल्या एकादशीच्या दिवशी मी काही सेवा केल्या होत्या। ज्या काही सेवा आपण अधिक मासातही करतो तर त्या मी या दिवशीही केल्या होत्या। उंबरठा पूजन, सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, दिवसभरात काही मी फुलवाती वगैरे देवासाठी काही वाती बनवल्या होत्या, तुळशीचा दिवा लावला होता। अशा छान असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे। नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सकाळची कामं वगैरे आटपून घेतली, घर वगैरे स्वच्छ केलं आणि त्यानंतर सकाळच्या देवपूजेला लागले होते। तर इथं सगळ्या देवांचा मी अभिषेक करून घेतला। एकादशी असल्या कारणाने बाळकृष्णाच्या मूर्तीवरही मी असा शास्त्रोक्त पद्धतीने छान असा हळदीचं लेपन, चंदनाचं लेपन, दूध, दही, पाणी आणि मध असा अत्तर असं सगळं लावून छान असा इथे अभिषेक करून घेतला। निर्जला एकादशीचे खूप सारे महत्त्व सांगितलेलं आहे। असं म्हणतात की निर्जला एकादशी केल्याने वर्षातील 24 एकादशी केल्याचे पुण्य मिळते। परंतु प्रत्येक एकादशीचं काही ना काहीतरी महत्त्व तर सांगितलेलंच आहे। जे प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्याच्या एकादशी पकडतात म्हणजे ते खरोखरच ज्याच्या त्याच्या शरीर प्रकृतीनुसार खूप चांगलं असतं, पण कोणाला जमतं कोणाला नाही। तर असं ज्याच्या त्याच्या सोयीनुसार प्रत्येक जण करत असतो। तर असं तर इथे मी माझ्याकडे ही श्रीकृष्णाची आणि गोमाता एकत्र अशी मूर्ती आहे आणि ही मला गिफ्ट दिलेली आहे। असं कोणी म्हणतं की गिफ्ट दिलेल्या मूर्तीची पूजा करू नये, पण ही मूर्ती मला 15 वर्षापूर्वी दिलेली आहे आणि तेव्हा मला काही एवढं माहिती नव्हतं, पण आतापर्यंत मी त्याची सेवा पूजा करत आलेली आहे। परंतु कुठे काहीही मला निगेटिव्हिटी जाणवलेली नाही, सगळं काही छानच आहे। तर अशा पद्धतीने माझी सकाळची देवपूजा इथे झालेली होती आणि उंबरठा पूजनही मी अगोदरच केलेलं होतं, पण सगळी पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केली मी। त्यानंतर इथे मी धूप वगैरे लावला। कधी कधी तुळशीची पूजा मी अगोदरही करते, कारण असं सणवार असल्यानंतर बाहेर म्हणजे तुळशीच्या पूजेला खूप उशीर होतो, म्हणून कधी कधी सकाळी पहिली अंघोळ झाल्यानंतर दिवाबत्ती तुळशीची पूजा करते। परंतु हळदीचं लेपन वगैरे अगोदरच केलं होतं आणि सगळी पूजा झाल्यानंतर पुन्हा इथं थोडीशी धूप वगैरे लागली, तुळशीची पूजा केली, सकाळचं काम आवरलं। नंतर माझा तर गुरुवार होता, उपवास होता, बाकीच्यांचं खाणं पिणं बाकीची आवरावर झाली आणि थोडीशी आवरावर झाल्यानंतर दुपारच्या वेळेत लगेचच मी इथं अशा वाती बनवायला घेतल्या। मी काय त्या बनवलेल्या तुम्हाला दाखवल्या नाही। तर एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी प्रदोष असतो, तर मला शिव मंदिरामध्ये ह्या वाती प्रदोषच्या दिवशी लावायच्या होत्या। तर ह्या ही 33 वातीचा गुच्छ आहे, त्या एकत्रित वाती मी बनवल्या होत्या 33 वाती आणि एका दिव्यामध्ये हळद कुंकू टाकून तांदूळ ठेवले होते आणि त्यावरती ह्या वाती ठेवल्या होत्या। तर पहा अशा पद्धतीने ह्या वाती मी तुपात थोडा वेळ भिजत घातल्या, एक 15-20 मिनिट तुपात भिजत घातल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने सेट केल्या आणि नंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एक 10 किलोमीटर अंतरावर जरी जायचं असेल ना, तर तुम्ही फ्रीजच्या वरच्या कप्प्यात फ्रीजरमध्ये असंच ठेवून द्यायचं। एकदम असा लगदा घट्टपणा येतो आणि आपण ते एक तासापर्यंत ते कुठेही घेऊन जाऊ शकतो, अगदी कसंही। तर हे पहा इथेही मी 33 ह्या वाती बनवल्या होत्या। संध्याकाळच्या वेळी लावायला काही फुलवाती बनवल्या होत्या आणि ह्या ह्या तुळशीच्या काड्या आहेत, ह्या तुळशीच्या काडीच्याही मला एक वात बनवायची होती। तर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या काड्याचा दिवा लावलेलाही खूप शुभ असतो आणि शास्त्रानुसार त्याचं काही महत्त्वही सांगितलेलं आहे। तर जसे जसे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत जाताल, जसं मला कमेंट करताल, तसं तुम्हाला मी काही एक्स्ट्राची माहिती देत चलन, पण आत्ताच्या पुरतं एवढंच। 33 काड्यांचे 2 दिवे लावण्यासाठी 2 वाती बनवल्या। 33 अंक हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। अधिक मासामध्येही 33 अंकाला खूप महत्त्व आहे आणि भगवान विष्णूंचा हा आवडता अंक असल्या कारणाने एकादशीच्या दिवशी मी हे बनवलं। तर मला एक घरामध्ये लावायचा होता आणि एक पिंपळाच्या झाडाखाली लावायचं होतं। तर अशा पद्धतीने इथे मी त्याच वातीमध्ये हे 2 दिवे भिजत ठेवले, म्हणजे वाती ह्या भिजत ठेवल्या। भिजत ठेवल्यानंतर छान असा पेट घेते, दिव्याची ज्योत शांततेत चालते। नंतर दिवे वगैरे बनवल्यानंतर घरातले काही कामं असतात, थोडासा आराम वगैरे, थोडंसं काही छोट्या मोठ्या गोष्टी केल्या
आणि त्यानंतर संध्याकाळचं चहा पाणी वगैरे झालं, घरातली झाडझूड वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी इथे पुन्हा संध्याकाळची दिवाबत्ती करायला घेतली. तर तिन्ही सांजेला इथे मी अशा प्रकारची दिवाबत्ती करत आहे. असं काही म्हटल्यानंतर वेगळं काही करायचं म्हटल्यावर दिवस कसा जातो तेही कळत नाही, बसायला सुद्धा वेळ मिळत नाही. एक 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही हे सोपं दिसतं, पण दिवस पुरत नाही. घरातल्या देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर मला बाहेर तुळशीला दरवाजामध्ये दिवा लावायचा होता, बेलाला दिवा लावायचा होता, बेलाच्या झाडाला. तर इथे पहा तुळशीला दिवा लावला, त्याच्याच बाजूला शमीचं झाड आहे त्यालाही दिवा लावला. तर इथे दरवाजामध्ये एक तुपाचा आणि एक तिळाच्या तेलाचा दिवा लावला. इथे तुळशीची, उंबरठ्याची आणि शमीच्या झाडाची पूजा करून घेतली. शमीचं झाड हे माझ्या घराच्या बाहेर पडताना उजव्या हातालाच आहे. तर म्हणतात ना की घराची कळा अंगण सांगते, तसं आपलं दार स्वच्छ असल्यानंतर आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी तिथूनच येते. तर हे बेलाचं झाड आहे. तर बेलाच्या झाडाखाली दिवा लावला. तर दिवा राहत नाही म्हणून त्याला अशी बाजूला काच ठेवत असते, मग पूर्ण संपेपर्यंत ती फुलवात जळत राहते. तर त्यानंतर मग घरात आल्यानंतर इथे पुन्हा देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला मला स्वामी चरित्रही वाचायचं होतं. अजून काही लक्ष्मीच्या सेवा करायच्या होत्या. तर अजून म्हणजे एक्स्ट्राचं काही असतं तर ते मला जे मी काही करत असते तर त्या मला सेवा करायच्या होत्या. तर म्हटलं ना, एक्स्ट्राच्या काही सेवा मी तुम्हाला नंतर सांगन, जेव्हा माझे व्हिडिओ भरपूर लोक बघायला लागतील, कमेंट करतील, त्यावेळेला नक्कीच एक्स्ट्राचं मार्गदर्शन आणि तुम्हालाही आवडेल आणि त्याचा लाभही होतो. तर मी आत्ताच्या पुरतं इतकंच सांगते. तर मग एकादशी आणि गुरुवार असल्यामुळे मला संध्याकाळच्या वेळेला काही सेवा करायच्या होत्या. तर मग त्याही करायला मी सुरुवात केलेली होती. तर अशा पद्धतीने तिन्ही सांजेची दिवाबत्ती झाली आणि नंतर मग मी इथे वाचन वगैरे करायला घेतलं. तर सुरुवातीला मी इथे स्वामींचा मंत्र जप करत असते. गुरुवार असल्यानंतर तर आवर्जूनच करत असते स्वामींचा. अजून काही एक्स्ट्राचे असतात लक्ष्मीचे वगैरे. तर इथे वाचन वगैरे झाल्यानंतर मला आरतीच्या वेळेला इथे 33 वाती लावायच्या होत्या. तर मी अगोदरच तुपात भिजवत ठेवल्या होत्या ह्या वाती. तर इथे नंतर एका पंक्तीमध्ये त्या 33 वाती करून घेतल्या. तर म्हटलं आता ह्या आरतीच्या वेळेला लावाव्यात. अगोदर लावल्यानंतर कसं त्या वाचूपर्यंत, सेवा वगैरे करूपर्यंत विजून गेल्या असत्या, म्हणून मग त्या वाती एका पंक्तीमध्ये तयार करून ठेवल्या. नंतर मग या पितळी ताटामध्ये स्वास्तिक करून घेतलं हळदी कुंकाने आणि त्यामध्ये ह्या वाती ठेवायच्या होत्या. आरती वगैरे करायची म्हटल्यानंतर पंती हातात घेतल्यानंतर भाजू शकतात, म्हणून ताटामध्ये ठेवायच्या होत्या आणि ताटामध्ये घेऊन आरती केलेली पण चांगली असते. तर अशा प्रकारे मग नंतर त्या सगळ्या प्रज्वलित करून घेतल्या. प्रज्वलित केल्यानंतर इथे मी सगळ्या देवांची आरती वगैरे केली, स्वामींची आरती केली. छान अशा पद्धतीने तिन्ही सांजेच्या वेळेला सुंदर अशी देवपूजा झाली आणि असं काही घरात एक्स्ट्राची पूजा अर्चा केली ना तर घरातलं वातावरणही वेगळंच होतं आणि आपल्यालाही छान वाटतं. तर इथे स्वामींची आरती केली, त्यानंतर सगळ्या देवदेवतांना आरती दिली, घरातल्या सगळ्यांना आरती दिली. तुळशीजवळही, उंबरठ्याजवळही ही आरती फिरवली आणि त्यामध्ये तुळशीचा जो दिवा बनवला होता तर तो याच दिव्यामध्ये मी प्रज्वलित केला. अशा प्रकारे सगळीकडे घरामध्ये तो दिवा फिरवला आणि अशा पद्धतीने घरातली तिन्ही सांजेची पूजा झाली. काय सेवा वगैरे करायच्या होत्या त्याही मी केल्या आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्यासाठी. तर स्वामींच्या मठामध्ये जाता जाताच अगोदरच पिंपळाचं झाड लागतं, तर तिथे हा तुळशीच्या काड्याचा दिवा लावायचा होता. तर हे सगळं झाल्यानंतर लगेचच मी आहे तसंच आवरून पटकन मी स्वामींच्या मठामध्ये निघाले, कारण 7:30 वाजत आलेले होते आणि मिस्टरही माझ्या बरोबर होते. आमच्या घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरच हे पिंपळाचं झाड आहे. तर त्या झाडाखाली पहा, इथे मी तुळशीचा जो दिवा बनवला होता ना तर तो तुपात भिजून आणला होता आणि पंतीही घरूनच आणली होती. तर पंतीमध्ये अशा पद्धतीने इथे दिवा लावला. बराच वेळ तो काय पेट घेत होता, पण हवा भरपूर असल्यामुळे तो विजत होता.
पण मी अर्धा दिवा पेट घेऊपर्यंत मी तिथंच थांबले. छान असा पेट घेतल्यानंतर मग मी तिथून निघाले. पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूचा वास असतो आणि तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे, म्हणून मी एकादशीच्या दिवशी तिथे दिवा लावला. नंतर आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलो. स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर थोडंसं चाफ्याचं फूल वगैरे स्वामींना खूप आवडतं म्हणून घेतलं आणि नंतर इथं स्वामींच्या मठामध्ये बघा तुम्ही पाहू शकता भयंकर अशी गर्दी होती. तरी आरती होऊन गेलेली होती तरीही इतकी गर्दी होती. तर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो. तुळशीचा दिवा 33 दिवे लावले होते. अशा पद्धतीने त्याची पूर्ण राख झालेली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला अगदी मनापासून धन्यवाद.